थोडा वेळ शांत रहा. हे शब्द ऐकायला कठीण आहेत, पण सत्य आहेत. जो माणूस तुमच्यावर खरं प्रेम करत नाही, तो तुम्हाला सोडून जात नाही. तो तुमच्यासोबत राहतो, पण हळूहळू तुम्हाला आतून रिकामं करत जातो. तो ब्रेकअप करत नाही, तो तुम्हाला जिवंत असताना एकटं बनवतो. आणि कदाचित तुम्ही सध्या अशाच नात्यात अडकलेले आहात. आज आपण त्या 5 गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या तो माणूस दररोज करतो आणि तुम्हाला हळूहळू संपवत जातो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला एक गोष्ट समजेल, तुमची चूक कुठेच नव्हती. कधी-कधी सत्य ऐकल्यावर आपण लगेच काही बोलत नाही, फक्त श्वास घेतो. कारण आत कुठेतरी काहीतरी जुळायला लागतं. कोणाचं नाव आठवतं, कोणाचा आवाज, कोणाची सवय. आणि मनात एक प्रश्न उठतो, हे माझ्या बाबतीतच का होतंय? खरं प्रेम कधी मोठ्या शब्दात नसतं, ते लहान लहान गोष्टींमध्ये असतं. पण जिथे प्रेम नसतं, तिथे त्या लहान गोष्टी हळूहळू गायब होतात. फोन अजूनही येतो, मेसेज अजूनही येतात, पण त्यात तू नसतो. तो तुमच्याशी बोलतो, पण तुमच्याशी कनेक्ट होत नाही. आणि तुम्हाला असं वाटायला लागतं, कदाचित मीच जास्त अपेक्षा करते. कदाचित मीच जास्त भावनिक आहे. नाही. खरं प्रेम कधीच तुम्हाला स्वतःवर शंका घ्यायला लावत नाही. आणि इथूनच बदल सुरू होतो. आधीचे बोलायचा ते आता गिळता. आधीचे विचारायचा ते आता टाळता. कारण उत्तर येईल याची खात्री नसते. आणि नकार दररोज सहन करणं अवघड असतं. हळूहळू तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करायला लागता. स्वतःचं मन लहान करायला लागता. कारण समोरचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप मोठी जागा घेतो. तुम्ही काही बोलता, तुम्हाला वाईट वाटलेलं असतं. तुम्ही मन मोकळं करता आणि तो म्हणतो, इतकं मोठं काही नाही. तू उगाच विचार करतेस. तू फारच सेन्सिटिव्ह आहेस. हळूहळू काय होतं माहितीये? तुम्ही बोलणं कमी करता, कारण प्रत्येक वेळी तुमच्या भावना चुकीच्या ठरवल्या जातात. प्रेम करणारा माणूस तुमच्या वेदना समजून घेतो. प्रेम न करणारा माणूस तुम्हाला समजवतो की तुम्ही चुकीचे आहात. आणि एक दिवस तुम्ही रडायलाही घाबरता. जेव्हा भावना छोट्या केल्या जातात, तेव्हा माणूस स्वतःला मोठं समजणं थांबवतो. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारता, मीच जास्त बोलतोय का? मीच जास्त अपेक्षा ठेवतोय का? आणि नातं हळूहळू बदलतं. प्रेम राहत नाही, फक्त भीती उरते. भीती की पुन्हा बोललो तर पुन्हा कमी लेखलं जाईल. तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढता, तो तुमच्यासाठी वेळ काढत नाही. तुम्ही ॲडजस्ट करता, तो एक्सपेक्टेशन सुद्धा ठेवत नाही. आणि जे प्रयत्न होते, ते आता स्वाभाविक वाटायला लागतात. तो समजतो ती आहेच, ती कुठे जाणार आहे. खरं प्रेम कधीही गृहीत धरत नाही, कारण प्रेमात भीती असते. ही व्यक्ती हरवू नये. जिथे भीती नसते, तिथं प्रेम नसतं. ज्याची किंमत नसते, त्याची काळजी घेतली जात नाही. आणि हेच हळूहळू नातं मरतं. तुम्ही खूप देता, पण तुम्हाला कमी मिळतं. आणि तरीही तुम्ही देणं थांबवत नाही. कधी खूप चांगला, कधी खूप थंड. आज प्रेमळ, उद्या दूर. तुम्हाला कधीच कळत नाही तुमचं स्थान नेमकं काय आहे. आणि हे कन्फ्युजन योगायोग नसते. तो जाणून बुजून तुम्हाला अडकवून ठेवतो. कारण कन्फ्यूज व्यक्ती सोडून जात नाही. ती थांबते, ती आशा ठेवते. आणि आशा सगळ्यात धोकादायक साखळी असते.
कन्फ्युजन म्हणजे कमजोरी नाही, कन्फ्युजन म्हणजे कंट्रोल. जर सगळं स्पष्ट असतं तर तुम्ही तेव्हाच निर्णय घेतला असता. पण क्लॅरिटी दिली जात नाही. कारण क्लॅरिटी आली तर तुमचं बंधन सुटेल. तुम्ही थोडं दूर जाता, बोलणं कमी करता आणि काहीच फरक पडत नाही. तो शोधत नाही, तो विचारत नाही. हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. प्रेम असतं तेव्हा अब्सेन्सचं दुखतं. प्रेम नसतं तेव्हा शांतता सोयीची वाटते. कधी-कधी उत्तर शब्दात नसतं, तर ते शांततेत मिळतं. आणि ती शांतता खूप काही सांगून जाते. तुम्ही पुढचं आयुष्य बोलता, तो विषय बदलतो. तुम्ही आपण म्हणता, तो मीवर राहतो. कारण त्याच्या डोक्यात तुम्ही कायमचे नाहीत. तुम्ही फक्त आजसाठी आहात आणि जो माणूस तुम्हाला उद्यात पाहत नाही, तो आजही तुमचा नाही. तरीही तुम्ही राहता. कारण आठवणी सुंदर होत्या. कारण सुरुवात खूप छान होती. कारण तुम्हाला वाटतं कदाचित बदल होईल आणि आशा तुम्हाला थांबवते. सगळ्यात वाईट गोष्ट माहिती आहे का? तो तुम्हाला सोडत नाही आणि तुम्हालाही सोडू देत नाही. तो फक्त तुमचा आत्मविश्वास हळूहळू खाऊन टाकतो आणि एक दिवस तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नाही. तुम्ही विचार करता, मी जरा वेगळा असतो तर, मी कमी मागितलं असतं तर. पण प्रेमात स्वतःला तोडणं कधीच योग्य नसतं. जर तुम्ही या 5 गोष्टींमध्ये स्वतःला ओळखलं असेल, तर हे लक्षात ठेवा, तुम्ही जास्त नाही, तुम्ही वेडे नाही, तुम्ही चुकीचं नाही. तुम्ही फक्त चुकीच्या माणसावर खरं प्रेम केलं आणि खरं प्रेम कधीच अपराध नसतो. कधी-कधी हे समजायला वेळ लागतो, पण एक दिवस मन शांत होतं आणि तेव्हाच कळतं, आपण हरलो नव्हतो, आपण फक्त थांबलो होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.